श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आहे स्वामींची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज मला माझा पहिला ब्लॉग टाकायचा होता. सुरुवात स्वामींपासूनच. चला तर मग मी पटापट सकाळी पूजा आवरून घेतली. म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच मला पण तसंच झालं आहे. मला इतक्या लवकर स्वामींनी प्रचिती दिली ती मी कधीतरी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. इकडे काय, आद्या पण स्वामींची खूप मोठी भक्त आहे. तिला पण पूजा करायची होती. मग काय, हा फोटो मला माझ्या आईने दिला. मग त्याची पण देखील मी आज पूजा करून घेतली. म्हणून अगदी असं प्रसन्न झालं. त्यानंतर पूजा इकडे आटपतच होती तर मला बाळाच्या उठण्याचा आवाज आला. तिकडून आद्याने पण लगेच हाक मारली की मम्मी, समर्थ उठलेला. बघते तर काय, समर्थ मस्त अंथरुणात खेळत होता. मग त्यालाही घेतलं जवळ. त्यानंतर मी त्याला थोडं फीड केलं. मग मला करायचं होतं स्वामींसाठी नैवेद्य. आज होते मसाले वांगे. पटापट मी इकडे कुकर लावून घेतला. त्यानंतर सगळे मसाल्याची तयारी केली. इकडे मसाला बारीक करून घेतला. त्यानंतर पटकन कढई ठेवली. कढईमध्ये मस्त जिऱ्यांचा डान्स सुरू झाला. इकडे डान्स सुरू असतानाच मी त्यात घातला मसाला. त्याला मस्त परतून घेतलं कमी गॅसवरती. मग मी त्यात सगळं ॲड केलं. त्यानंतर मसाल्याला मस्त होऊ दिलं. परतून घेतलं. त्यात मी घातली वांगी. मग यांना मिक्स करून कमी गॅसवरती होऊ दिलं. त्यानंतर मी साईडलाच, मला आज स्वामींसाठी काही स्पेशल करायचं होतं म्हणून मी खिरीचा बेत केला. मस्त खिरीला तयारी केली. रव्याची खीर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, इकडे भाजीला परतून घेतलं. खीरमध्ये मी मस्त दूध, साखर, विलायचीची पूड घालून इकडे खीर देखील माझी तयार करून घेतली. त्यानंतर मी लगेच तयारी केली इकडे पुरींची पण. इकडे काय, मग पुऱ्या पण पटापट तळून घेतल्या खास माझ्या स्वामींसाठी. पुऱ्या इकडे होतच आल्या. परत मला बाळ उठण्याचा आवाज आला. मग काय, समर्थला घेतलं, त्याला फीड केलं. मग लगेच आद्या बोलली, मम्मा मला पण घे. म्हटलं चल तू पण ये. मी याला परत पाळण्यात झोपी घातलं. त्यानंतर मी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट केलं. स्वामींना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग मी एकदम खुश झाली. मग काय, आद्याला पण खेळता खेळता भरवलं. तिच्यानंतर मी पण लगेच स्वामींचा प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन झाला, आनंदाने घेतला. त्यानंतर आम्ही निजलो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.